अंकली तमदलगे बायपास रोडचा अडथळा दूर होणार, कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम सहाय्यक अधीक्षकांचं आश्वासन. सार्वजनिक बांधकाम अधीक्षकांना गेली अनेक वर्ष प्रलंबित आणि दुर्लक्षित असलेल्या कोल्हापूर सांगली महामार्गाच्या दुरुस्तीचं साकडं घालण्यात आलंय. कोल्हापूर जिल्हा मोटर मालक संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील निमशिरगावकर यांनी कोल्हापूर येथील सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या सहाय्यक अधीक्षक सुहास वायचळ यांची भेट घेतली. कोल्हापूर सांगली महामार्गावरून वाहतुकीदरम्यान निर्माण झालेल्या समस्यांकडे लक्षवेध केला. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत सहाय्यक अधीक्षक सुहास वायचळ यांनी सांगली कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी ज्या समस्या आहेत त्या निवारण्याचं आश्वासन दिलं. प्रामुख्यानं अंकली तमदलगे बायपास रोडचा अडथळा दूर तात्काळ करण्यासाठी वरिष्ठांना कळवू असंही सांगितलं. अंकली येथील टोल नाक्यापासून पश्चिमेकडे वळवण्यात आलेल्या जोड रस्त्यालगतच कृष्णा नदीस मिळणारा मोठा ओढा आहे. दरवर्षी पावसाची रिमझिम सुरू होताच तिथं ओढ्याचं पाणी रस्त्यावरून वाहू लागतं. परिणामी अंकली ते तमदलगे हा बायपास रोड वाहतुकीला बंद होतो. यावर उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्यानं सोबतच्या चित्रात दिसणारा ओढ्यावर पूल उभारलाय. बराच काळ पूल उभारून उलटला, मात्र या टोल नाक्यावरून पुलावर येण्यासाठी आणि बायपास रोडवरून पुलावर जाण्यासाठी रस्त्यावर भरावच नाही. परिणामी गेल्या अनेक वर्ष फक्त पूल उभा असून रस्ता नसल्यानं वापरात येत नाही. परिणामी जयसिंगपूर शहराच्या उत्तरेकडून बनवलेल्या या बायपास रस्त्याचा पावसाळ्यात काही उपयोग रहदारीसाठी होत नाही. याच पुलाच्या दोन्ही बाजूंनी भराव टाकावा आणि हा पर्यायी पूल रहदारीसाठी खुला करावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा मोटर मालक संघटनेनं सार्वजनिक बांधकामाकडे केली आहे. पुलाचंही बांधकाम पूर्ण करावं अशी मागणी करण्यात आली. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसह सोलापूर, नागपूर, मराठवाडा, विदर्भाला दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा हा कोल्हापूर सांगली राज्य महामार्ग आहे. असं असताना हा महामार्ग पूर्णत्वाकडे का पोहोचला नाही? किती सरकारं महाराष्ट्रात आली गेली, मात्र कोल्हापूर सांगली महामार्ग तसाच का पडला? हे अनुत्तरित प्रश्न आहेत. आता कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम ही बायपासची समस्या कशी सोडवते याकडे लक्ष लागलंय. अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी जयसिंगपूरहून डॉक्टर सुभाष सामंत.